सामन्याला इथे सुरुवात फुल टॉस चेंडू आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव. पहिला चेंडू मात्र प्रसादचा निर्धाव आलाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय विवेक. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती त्रिशाल. विवेक आणि त्रिशाल ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. अगदी फर्ग्युसनने टेनिस क्रिकेटला मुळातच हप्पी टेनिस क्रिकेटला दिलेले दोन अनमोल रत्न आहेत ते आता मैदानामध्ये बॅटिंग करतात. विवेक आणि त्रिशाल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रसादने मात्र त्या गोलंदाजीच्या जोरावरती दोघांनाही रोखून ठेवलंय. हो फटका जोरदार. तिथे फटका बसला. विवेक इथे मात्र बाद. विवेकचा खेळ मात्र इथे संपलाय. फलंदाज बाद. शून्य धावांवरती माघारी परतला. आज प्रसादने मात्र धमाकेदार गोलंदाजी केली. त्याला अगदी सोबतीच्या खेळाडूंची साथ थोडी कमी मिळाली पण इथे मात्र केलेली जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक ओव्हर मध्ये त्याने मात्र विकेट मिळवल्या. आज त्याने जवळपास मला वाटते 2 षटक पहिले हाताळले. दोन्ही षटकांमध्ये त्याला विकेट आल्या. तिसरं षटक घेऊन आला तिथे देखील विकेट मिळवले. आज विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून प्रसादकडे आपण नक्कीच पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मिट्टू आता मैदानामध्ये आलाय. मिट्टूला मात्र एक मोठी इनिंग खेळणं गरजेचं असेल कारण ही मॅच पाहिलं तर डू ऑर डाय मॅच आहे. इथे मात्र मॅच जिंकावी लागेल. काल मला वाटतं 80 धावा संघाने बनवून देखील इथे पराभव पत्करावा लागला होता. आज अगदी पाहिलं तर बॅटिंग मध्ये धावा तर बनवायच्याच आहेत. त्रिशालने मगाशी सांगितलं आम्ही 60-70 धावा प्लस बनवायचा प्रयत्न करू पण इथे त्रिशालला अगदी जे गोष्ट बोलली ती गोष्ट करून देखील दाखवावी लागेल. काल 80 धावा बनवून देखील पराभव पत्करावा लागला तर म्हणजे गोलंदाजांना आज कचून गोलंदाजी देखील करावी लागेल. एका बाजूने प्रसादच्या टीमने मगाशी बॅटिंग करत असताना विराट प्रतिष्ठानने 54 धावात संघाला रोखलं होतं पण त्या धावा त्यांना बनवता आले नाही. म्हणजे आता गोलंदाजी चांगली करून बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. त्रिशाल यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हो त्रिशाल साठी अगदी हा चेंडू अक्रॉस द लाईन. त्रिशालने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटवरती आला नाही आणि चेंडू मात्र इथे निर्धाव. यावर मध्ये पाहिलं तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत केवळ एक सिंगल धाव इथे प्रसादने खर्च केले. प्रसाद मात्र एक सुंदर गोलंदाजी आज दिवसभरामध्ये प्रसादने केली. ही मॅच जर पाहिली तर 5 षटकाची मॅच आहे आणि या 5 षटकाच्या मॅच मध्ये जवळपास आपली मागाची मॅच आपण पाहिलं 65 धावा मला वाटतं 4 ओव्हर मध्ये चेस केल्या गेल्या. म्हणजे इथे जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 60-65 धावा नाही 75 प्लस धावा 5 ओव्हर मध्ये बनवणं गरजेचं असेल. हो पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. त्रिशालला मात्र मिळेल जीवदान. घेतल्या तिथे केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धावून पोहोचतीये 2 धावा. काय धोत्रे युवा मंच संघ थोडासा नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा अडचणीमध्ये आलाय. 2 धावा धाव फलक होती पण अगदी पाहिलं तर तगडी बॅटिंग लाईनअप असलेला संघ आहे. अजूनही पाहिलं तर संघामध्ये अनेक तगडे आहेत आणि अगदी त्या खेळाडूंना देखील एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर येतोय स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा त्रिशाल असेल. मैदानामध्ये पाहिलं तर ती वादळ येत आहेत आणि अगदी त्या वाऱ्याच्या जोरावरती खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज करतात. गोलंदाज मात्र त्या वाऱ्याला
वाव देत नाहीत आणि गोलंदाजी देखील एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हो त्रिशाल यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल आणि त्रिशाल देखील फेल, फलंदाज बाद. जे थोडस उशिराने रंगात आले, नाहीतर आधी ट्यू 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 काय वाजत होतं कळलं नाही, पण हरकत नाही, नंतर गाणी देखील वाजतील. मैदानामध्ये फलंदाज वाजवतायत, गोलंदाजांना नाचवतायत, इथे डीजे मैदानाच्या बाहेर डीजे देखील वाजवत आहेत. सुंदर कॉम्बिनेशन आज मैदानामध्ये पाहायला मिळतं. इथे फलंदाज मात्र बाद झाला, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अंकित. अंकित आता मैदानामध्ये आलाय. अंकित आणि मिट्टू ही जोडी आता मैदानामध्ये असेल. इथे दीपने देखील विकेट घेतली, पहिल्या चेंडूवरती दीपच्या नावावरती विकेट जमा होते. दीप आणि प्रसाद हे दोन असे गोलंदाज आहेत, त्यांनी मात्र फलंदाजांना फार मोठे प्रश्न विचारले, फार कोड्यामध्ये त्यांनी टाकलं आणि इथे देखील दीपची चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जमवत आहेत, त्यात तीन धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 5 ओव्हरची मॅच. थ्रो गोलंदाजीसाठी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. तिसऱ्या पंच पाहूया, थ्रो गोलंदाजी विचारणा या ठिकाणी केली गेली. हॅलो, फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय मात्र आलाय. तीन धावा धावफलकावरती आणि 2 फलंदाज मात्र इथे बाद होतात. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, रन मात्र मिळणार नाही, डॉट बॉल. दीपची मात्र एक चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत दीपने हाताळले, केवळ एक सिंगल धाव त्याने खर्च केले आणि एक फलंदाज देखील या ठिकाणी बाद केले. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 3 धावा. ही मॅच पाहिलं तर दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच असेल. खुल्या टप्प्यात चेंडू आता खुदून काढलाय, क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं, एक सिंगल धाव. मिट्टू मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, थांबवलं तिथे, धाव मात्र घेतली गेली नाही, केवळ एक सिंगल धाव. 4 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 5 षटकाची मॅच आहे, पण अगदी पाहिलं तर आकाश धोत्रे युवा मंच संघ पाहिलं तर सिंगल धावा आतापर्यंत घेतल्या गेल्या. कोणताही मोठा फटका अजूनही खेळला गेला नाहीये. अंकित यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल, एक लेफ्ट हँडेड फलंदाज अंकित स्ट्रायकिंग एंड वरती असेल. हो अंकित पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र इथे निर्धाव. दीपने मात्र केली जबरदस्त गोलंदाजी, केवळ पाहिलं तर 2 धावा दीपने आतापर्यंत खर्च केल्या, केवळ 2 धावा दीपने आतापर्यंत खर्च केला आणि संघासाठी विकेट देखील मिळवली. सामना जर पाहिला तर अगदी शांत करून टाकलाय
या दोन्ही गोलंदाजांनी. इथे फलंदाजांना मात्र हात खोलणं गरजेचं आहे, कारण अगदी पाहिलं तर इथे धावफलकावरती फार मोठ्या धावा जमवल्या जात आहेत. मगाशीच आपण पाहिलं 65 धावा अगदी कमी ओव्हरमध्ये चेस झाल्या होत्या. हो, इथे पुढे सरसावत फटका मात्र सुरेख खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. शर्यत लागलीये चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये, आणि ते चेंडू मात्र फील्ड केले गेले. प्रसादचं मात्र एक लाजवाब क्षेत्ररक्षण आणि सांघिक कामगिरीचं पण एक चांगलं नमुना इथे पाहायला मिळाला. दोन क्षेत्ररक्षक मिळून चेंडू अडवला. आणि पाहूया तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. पाहूया तिसरे पंच नक्कीच काय निर्णय देत आहेत. चौकार आहे का नाही नक्कीच चेक केला जाईल. प्रसाद मात्र चेंडूच्या मागे धावत जात असताना चेंडू थांबवला गेलाय. तिसऱ्या पंचाकडे विचारणा. सेव. चौकार मात्र अडवला गेला. चौकार वाचवला गेला. प्रसादचं चांगलं क्षेत्ररक्षण. आत्ताच्या 2 धावा आणि धाव फलकावरती धावा जमवता येईल. आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड. मार्कवर येतोय अमित. अमित काची यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय, कारण 2 ओव्हर जर पाहिलं तर केवळ 6 धावा खर्च केल्या. अगदी प्रसादने मात्र यावेळेस तिसरं षटक घेतलं नाहीये. अमितच्या हातामध्ये चेंडू असेल. समोर असेल मिठू. मिठू यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे टिपतोय झेल आणि मिठूचा खेळ देखील समाप्त. फलंदाज बाद. खान 3 फलंदाज बाद. कधी धावा येत्या जेमतेम 6 धावा. अमितची मात्र चांगली सुरुवात. दीपकने देखील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. अमित देखील मैदानामध्ये आला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि तिन्ही गोलंदाजांनी विकेट मात्र कमवल्या आणि संघाला मात्र एका सुस्थितीमध्ये पोहोचवले. आतापर्यंत पाहिलं तर विराट प्रतिष्ठान संघाची मात्र एक या सामन्यावरती पकड पाहायला मिळते. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये चेंडू. एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव या ठिकाणी येईल. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्यांना मात्र अप्पा 11 संघासोबत एक मॅच खेळावी लागेल. अगदी निर्णायक मॅच मात्र असते. जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागेल SP करंडक या स्पर्धेची. त्यामुळे ही मॅच मात्र आता दोन्ही संघांना फार महत्वाची आहे. अमित मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. सिंगल धाव त्यांनी खर्च केली. स्ट्रायकिंग एंडवरती असेल अंकित. अंकित मात्र एक सेट फलंदाज आहे, पण त्याला मात्र धावा जमवाव्या लागतील. हो, अंकितला मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती घेता आला नाही. निर्धाव चेंडू होतोय. अमितची मात्र एक जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. अंकित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असेल. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक ओ तिथे मिसफील्ड घेतली जाते. ती एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव. मिसफील्डच्या जोरावरती एक सिंगल धाव इथे मात्र आली, नाहीतर धाव देखील आली नसती. 8 धावा धावफलक होती. अजूनही संघ पाहिलं तर एकेरी धावींवरती समाधानी आहे आणि अगदी तिसऱ्या षटकातले मला वाटते 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू मात्र या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लखनचा शरीरावरती चेंडू आदळलाय आणि धाव मिळेल ती लेग बायच्या स्वरूपात. केवळ एक सिंगल धाव. 9 धावा
धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात 9 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही या षटकानंतर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ आहे. पण अगदी पाहिलं तर आकाश धोत्रे युवा मन संघ थोडासा गार पडलाय. अगदी इतक्या कडकडत्या उन्हामध्ये संघ थोडासा शांत नक्की दिसून येतोय. आता मात्र हात खोलणं गरजेचं असेल, धावा जमवणं गरजेचं असेल, पण अगदी प्रयत्न करतायत. पण गोलंदाजाने मात्र त्यांच्या प्रयत्नांवरती थंड पाणी टाकून त्यांना गार ठेवलंय. चेंडू मात्र इथे एक सिंगल धाव, केवळ सिंगल सिंगल धाव आहे. तर आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 बाद 10. 3 फलंदाज बाद 10 धावा आकाश धोत्रे युवा मन संघाच्या पूर्ण होतात. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि आता या 12 चेंडू मध्ये मोठ्या धावा जमवायला लागतील. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रसाद. चौथ्या षटकासाठी प्रसादच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ज्या प्रसादने पहिलं षटक हाताळलं केवळ 2 धावा प्रसादने खर्च केल्या होत्या. नंतर दीप आणि अमितने देखील अनुक्रमे 4-4 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र होतंय. ते पहिल्या सामन्यामध्ये जो पराभव पत्करावा लागला होता तिथून मात्र खळबळून जाग या संघाला आली आणि ती जाग आल्यानंतर मात्र आता एक आवेश, एक राग देखील त्यांचा पाहायला मिळतोय. आणि हातातली मॅच तिथे गमवावी लागली होती. इथे प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग समोर असेल. अंकित मात्र प्रयत्न करतोय पण त्याच्या प्रयत्नाला यश मात्र येत नाहीये. इथे पाहिलं तर डायरेक्ट थ्रो पंचांवरती आदळला, त्यामुळे एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. प्रसादची मात्र एक चांगली गोलंदाजी. त्याने आतापर्यंत पाहिलं तर फलंदाजांना ब्रेक लावून टाकलाय, बांधून ठेवलंय सर्व फलंदाजांना. त्या प्रकारची गोलंदाजी आज प्रसादने मैदानामध्ये केली. अगदी इथे मॅच तर पहिली जिंकता आली नाही पण प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी बऱ्यापैकी जिंकली होती. आणि ते पुन्हा एकदा प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये असेल. हा गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता, बॅकहँडने टाकलेला चेंडू. इथे मात्र हा चेंडू निर्धाव, डॉट बॉल. चौथ्या षटकात अगदी पाहिलं तर जिथे धावा बनवल्या पाहिजे तिथे धावा मात्र कमी येतात. 11 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 11 रन ऑन स्कोर बोर्ड. हो, यावेळेस चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक फार दूर. दीप मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण होतात. द्वैर धावाने धावफलक पुढे सरकेल. 13 धावा, जेमतेम 13 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 9 चेंडू मध्ये जवळपास 30 ते 35 धावा जर बनवल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर नक्कीच उभा राहू शकेल. हा चेंडू अक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेने धावफलकावरती होती वाढ. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. मॅच मात्र आता एक रंगतदार स्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जायचे असेल तर इथे धावा येणे गरजेचे. चौकार षटकार मात्र खेळावे लागतील. उलटा चेंडू होता, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तिथे अक्षयचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला फील्ड केलं आणि केवळ इथे दुहेरी धावा या ठिकाणी येतात. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. अक्षयने झेल टिपण्यासाठी अगदी तो धावत गेला. ऐन वेळेला वाटलं की नाही इथे झेल होणं आवश्यक आहे, मग चेंडूला अगदी अडवणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. कव्हर मधील क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. एक सिंगल धाव. केवळ सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे सरकवतात. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असेल. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 7 धावा प्रसादने आतापर्यंत खर्च केला. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा.
हो, हा चेंडू इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा, 17 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचं एक षटक असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत अतुल. अगदी इथे पाहिलं तर फिरोज यांच्या हातामध्ये चेंडू दिला होता, पण नंतर अतुल यांना प्राचारण केलं गेलं गोलंदाजी मार्कवर. काहीतरी विचार नक्कीच केला, रणनीती मात्र केली आणि आता मात्र अतुल गोलंदाजी मार्क करतात. हे शेवटचे 6 चेंडू मात्र निर्णायक असतील, महत्वाचे असतील, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये पाहिलं तर केवळ 17 धावा आकाश धोत्रे युवा मन संघाने बनवल्या. विराट प्रतिष्ठानने मात्र सामन्यावरती गोलंदाजीने ताबा मिळवलाय. मॅच मात्र रंगतदार होणार यात शंका नाही, कारण दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा आहे. डू ऑर डाय ही मॅच असेल आणि दोन्ही संघांना जिंकणं मात्र फार गरजेचं असेल. इथे सर्वांना जिंकायचं आहे, हारणं कुणालाच मंजूर नाहीये. हारणं जंगलात, इथे फक्त जिंकायचं आहे. आज प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये जिंकण्यासाठी उतरलाय. शेवटचं षटक अतुल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतुलचा समोरच्या खेळून काढला, क्षेत्ररक्षण चेंडू फीड केला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धायचा प्रयत्न आणि इथे अतुलला मात्र थ्रो कलेक्ट करता आला नाही आणि इथे पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. यावेळी चेंडू मात्र सुरेख फटका आणि इथे मात्र खूप वेळानंतर आलेला चौकार. खूप वेळानंतर चौकार, मला वाटतं या इनिंगचा पहिला चौकार. यावेळेस हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. एक सिंगल धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते अंकितला मात्र विकेट गमवावे लागेल. फलंदाज मात्र धावबाद, एक सिंगल धाव आणि फलंदाज बाद. रनआउट, पण इथे अंकितला मात्र बाद व्हावं लागलं. धाव फलकावरती पाहिलं तर जेमतेम 25 धावा आणि अजूनही पाहिलं तर या ओव्हरमधील 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. अतुलने देखील एक चांगली गोलंदाजी केली, एक चौकार या ओव्हरमध्ये आला असेल तर देखील अतुलने मात्र रोखून ठेवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आतिश. आतिश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. हा चेंडू इथे पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लखनना मात्र हा चेंडू समजू शकला नाहीये. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील या ओव्हर मधील. फुलटॉस चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे झेल सुटला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
स्पोर्ट्स खेळाडू त्यांचं शुभागमन या ठिकाणी ते सहर्ष स्वागत. अगदी मला वाटते क्रियांचा स्पोर्ट्स खेळाडू विशालचा खेळ पाहण्यासाठी अविनाश या ठिकाणी आलेत. सहर्ष स्वागत. 5 ओव्हरची मॅच आणि 30 चेंडूचा खेळ आणि 30 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. एक सोपा आव्हान असेल त्यावेळेस मात्र विराट प्रतिष्ठान संघासमोर. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल. स्ट्रायकिंग इनवरती असेल अमित, नॉन स्ट्रायकिंग इनवरती दीप. ही जोडी मैदानामध्ये 32 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय चेतन. गोलंदाजी मार्फत चेतन. सामन्याला सुरुवात. आता मात्र गोलंदाजांना फार कष्ट करावे लागेल, फार मेहनत करावी लागेल. पहिला चेंडू अमित साठी एक सिंगल धाव मात्र इथे येईल आणि सिंगल धावेने धावफलकाचा श्री गणेशा. इथे पाहिलं तर मॅच जर पाहिलं तर बरीचशी मॅच आता विराट प्रतिष्ठान संघाच्या बाजूने झुकली गेली. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये नक्कीच रंगला गेलाय. तगडी मॅच. उलटा चेंडू होता लॉंग ऑफ मध्ये खेळून मिड ऑफ मध्ये खेळून काढला एक सिंगल धाव. मी पाहिलं तर 32 धावांचं टार्गेट. शांत डोक्याने दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली. शांत सुरुवात. त्यानंतर सामना असेल अप्पा 11 विरुद्ध चालू सामन्याचा विजेता. तयार राहायचं अप्पा 11. आणि मॅच झाल्यानंतर चालू सामन्याच्या विजेत्याला देखील लगेचच मॅच खेळावी लागेल याची देखील दक्षता घ्या. दोन धाव फलकती पूर्ण होत आहेत. पुन्हा एक डाऊन साईडला चेंडू. शांत डोक्याने आता मात्र दोन्ही फलंदाज खेळतात. अगदी कुठल्या प्रकारची घाई गडबड मात्र दोघांची जाणवत नाहीये. पण अगदी मगाशी पाहिलं होतं प्रशांत देखील अगदी सामना एकतर्फी झाला होता. प्रशांत अगदी शेवटची चेंडू होती देखील त्याने प्रहार केला. त्यांनी मात्र ठरलं होतं की कमी ओव्हरमध्ये सामना संपवायचा आहे. इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील संधी असेल कमी ओव्हरमध्ये सामना संपवण्याची. पण ते फटके खेळले जाणार. इथे फटका मात्र हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय पळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला चौकार या इनिंगचा. फटका फसला. चेंडू हवेत. झेल टिपला. वा. मिठूने मात्र टिपलेला सुंदर झेल आणि फलंदाज इथे बाद. आकाश धोत्रे युवा संघाने सामना सोडला नाहीये. ते अजून देखील लढत आहेत. इथे पहिला फलंदाज मात्र बाद झाला. दीप मात्र लवकर बाद झाला. आणि इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच, पुन्हा एकदा रंग मात्र निर्माण झालाय. अजूनही मॅच मध्ये बराच खेळ बाकी आहे आणि ते दीप मात्र लवकर बाद झाला. 7 धाव फलकावरती पूर्ण होतात. एक चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत आता. गोलंदाजी मार्कर येत आहेत आकाश धोत्रे.
अगदी ज्यांच्या शब्दांची जादू आपण अनेक वेळा समालोचन कक्षामध्ये पाहिली, आज आकाश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन बॅट्समन नेम एक अतिरिक्त खेळाडू बॅटिंग टीम पाठवून द्या. बॅट्समन नेम क्षय. आकाशांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हवेत. तिथे ओ क्षेत्ररक्षकाला चकवा दे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र खेळलेला चौकार. आकाश धोत्रे युवा मन संघावरती अगदी प्रहार होईल. आकाश धोत्रेंवरती प्रहार आणि पहिला चेंडू सीमा पार. चौकार. अमितच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर येतात. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जमिनीत समांतर फटका मात्र खेळला. अमित या मॅच मध्ये पाहिलं तर शांत खेळी मैदानामध्ये खेळतोय. कारण त्याचे बॅटमधून येणारे चौकार आपण पाहिले तर अगदी गॅप शोधत मात्र चौकार खेळले. कोणताही फटका चुकीचा त्याने निवडला नाही. हवेत चेंडू मात्र खेळणं टाळलं आणि इथे मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला पोहोचवलंय. धावफलकावरती धावा 13 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती असेल. आकाश धोत्रेंना मात्र एखाद दुसरी विकेट घेणं गरजेचं असेल तर मॅच मध्ये रंग निर्माण करायचा असेल. आणि आकाश धोत्रे मात्र प्रयत्न करतात. अनेक वेळा त्यांच्या शब्दांची जादू आपण समालोचन कक्षामधनं पाहिली. आज त्यांच्या गोलंदाजीची जादू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि ती जादू मैदानामध्ये चालणं देखील गरजेचं आहे. तिथे संघाला विजय मिळवायचा असेल तर इथे विकेटची गरज आहे. विकेट घेणं मात्र गरजेचं आहे. विकेट टेकिंग गोलंदाज मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजीच्या जोरावरती सामना रंगवण्याचा प्रयत्न मात्र आकाश धोत्रे युवा मन संघाचा पाहायला मिळतोय. हो खराब चेंडू होता. खराब चेंडू. फाईन लेग दरम्यान चेंडू खेळलाय आणि फाईन लेग मधनं चेंडू होतोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. नो बॉल प्लस चौकार. नो बॉल प्लस चौकार. 5 धावांनी धावफलकावरती वाढ. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू होता. चेंडू हवेत खेळला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. अमित त्यांच्या पाठ अजूनही 9 धावांची गरज असेल. आव्हान पाहिलं तर 9 धावांची आता मात्र फक्त गरज असेल. सामना पाहिला तर विराट प्रतिष्ठानच्या बाजूने पूर्णपणे झुकला गेलाय. पुन्हा एकदा जागा बनवत चेंडू मात्र खेळलाय कॅप मध्ये. एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती केवळ 8 धावांची गरज असेल. तेहतीस धावांचे टार्गेट. मात्र पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बरीचशी धावपळ. चेंडूला फील्ड केले तोपर्यंत 2 धाव मात्र वाचू शकत नाहीयेत आणि दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. आज धोत्रेंचं मात्र थोडस महागडं षटक असेल आणि यावर मध्ये पाहिलं 2 चौकार 1 षटकार अशा धावा मात्र खर्च झाल्या. जवळपास 20 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत तरी खर्च होताना पाहायला मिळाल्या. अक्षय आज मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे
27 धावा, 27 रन आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहे. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी केवळ 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येते वैष्णव. शेवटचे 18 चेंडू केवळ 6 धावा. विराट प्रतिष्ठान संघ मात्र विजयाच्या दिशेने फार मोठी वाटचाल करतोय. एकच फलंदाज इथे मात्र बाद झालाय. अमित यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये आउट होण्याचे चान्सेस होते, पण तिथे मात्र बचावले गेले आणि धाव मिळती ती केवळ एक सिंगल धाव. सामना जर पाहिलं तर बराचसा सामना अगदी विराट संघाच्या बाजूने झुकला गेलाय. पहिल्या चेंडूपासूनच आकाश धोत्रे युवा मंच थोडासा बॅकफुटवर ढकलला गेला आणि तिथे मात्र झालेल्या चुका या संघाला फार महागात पडताना पाहायला मिळतात. हो, फटका जोरदार, तिथे झेल टिपला आणि ते अक्षयला मात्र मागे पडताना. फिरोज शेवटचे 16 चेंडूंनी 5 धावांची गरज. मॅच मध्ये पाहिलं तर जवळपास बॅटिंग करणाऱ्या टीमला एक औपचारिकता शिल्लक आहे, पण इथे गोलंदाजाने मॅच अजून सोडली नाहीये. अजून देखील लढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सुरेख फटका इथे मात्र खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. दुहेरी धावांनी मात्र धावफलक पूर्ण होतोय. केवळ 3 धावा आता मात्र गरजेच्या असतील सामना जिंकण्यासाठी. सामना पाहिलं तर बराचसा सामना हा आता मात्र संपुष्टात आलाय. 15 चेंडू आणि 3 धावांची गरज आणि त्याचबरोबर फटका जोरदार कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव तर आली, दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. यस, दुसरी धाव देखील पूर्ण होती आणि त्याचबरोबर सामना मात्र आता बरोबरी सुटलाय. सामना टाय, कंपल्सरी चेस, म्हणजे आता 14 चेंडू निर्धाव टाकायला लागतील. सामना जर जिंकायचा असेल आकाश धोत्रे युवा मंच संघाला तर एक धाव फक्त आता विराट प्रतिष्ठान संघाला बनवायचे आणि त्याचबरोबर हा सुंदर फटका आणि एक सिंगल धाव आणि विजय होत आहेत विराट प्रतिष्ठान. यानंतरचा सामना असेल विराट प्रतिष्ठान विरुद्ध